देशभरातल्या मोदी लाटेत महाराष्ट्रातही काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीची वाताहतच झाली। राज्यातील 288 विधानसभा मतदारसंघांपैकी तब्बल 245 मतदारसंघांमध्ये महायुतीच्या उमेदवारांना आघाडी मिळाली आहे। राज्यात काँग्रेसचे 82 आमदार असून यातील तब्बल 67 आमदारांच्या मतदारसंघांमध्ये आघाडीचे लोकसभेचे उमेदवार पिछाडीवर आहेत, तर राष्ट्रवादीच्या 62 आमदारांपैकी 46 आमदारांच्या मतदारसंघात आघाडीच्या उमेदवारांची पिछाडी आहे। राज्यातील 28 मंत्र्यांच्या विधानसभा मतदारसंघातही काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीच्या उमेदवारांची पिछाडी झाली आहे। यात नारायण राणे, छगन भुजबळ, पतंगराव कदम, गणेश नाईक यांच्यासारख्या दिग्गज मंत्र्यांचाही समावेश आहे, तर अनेक दिग्गज आमदारांच्या मतदारसंघातही आघाडी पिछाडीवरच राहिली। कोणत्या मंत्र्यांच्या मतदारसंघात महायुतीच्या उमेदवारांनी आघाडी घेतली पाहूया, एक नजर टाकूया या ग्राफिक्सवर। कुडाळमध्ये नारायण राणे, पतंगराव कदम यांचं पलूस कडेगाव याही ठिकाणी मतदारसंघात पिछाडी पाहायला मिळाली आघाडीची, तर संगमनेरमध्ये बाळासाहेब थोरात, शिर्डीमध्ये राधाकृष्ण विखे पाटील, शहादात पद्माकर वळवी, तसंच नागपूरमध्ये नितीन राऊत यांच्या मतदारसंघातही आघाडी पिछाडीवरच राहिली, तर चांदिवलीमध्ये नसीम खान, सुरेश शेट्टी तसंच वर्षा गायकवाड यांच्याही मतदारसंघांमध्ये महायुतीनंच मुसंडी मारली। या सगळ्या संदर्भात आपण अधिक माहिती घेऊया। आपल्याबरोबर आहेत आमचे प्रतिनिधी दीपक भातुसे। दीपक, लोकसभा निवडणुकींचा निकाल लागला आणि राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे अक्षरशः डोळे पांढरे झाले, कारण जवळपास 245 मतदारसंघांमध्ये आघाडी पिछाडीवर राहिली, महायुतीनं जोरदार मात दिली। काय सांगाल, या सगळ्या पराभवाचं कसं विश्लेषण करताय? हिमाली, आतापर्यंत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला मिळालेला सगळ्यात मोठा झटका म्हणावा लागेल, कारण महाराष्ट्रात 288 विधानसभा मतदारसंघ आहेत आणि या 288 पैकी तब्बल 245 मतदारसंघांमध्ये महायुतीच्या उमेदवारांनी आघाडी मिळवलेली आहे। आता सध्या आपण राज्यातील परिस्थिती बघितली तर राज्यात काँग्रेसचे 82 आमदार आहेत आणि या 82 पैकी 67 मतदारसंघांमध्ये महायुतीच्या उमेदवारांनी आघाडी घेतली, म्हणजे केवळ 15 मतदारसंघांमध्ये 82 पैकी काँग्रेसला आणि राष्ट्रवादीला आघाडी कायम राखता आले, जिथे काँग्रेसचे आमदार आहेत। दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे 62 आमदार राज्यात आणि 62 पैकी 46 मतदारसंघांमध्ये आघाडीच्या उमेदवारांची पिछाडी झालेली आहे, म्हणजे केवळ 16 मतदारसंघांमध्ये आघाडीच्या उमेदवारांना लीड मिळालेली आहे। म्हणजे एकूण दोन्ही पक्षांचे मिळून 31 मतदारसंघ असे आहेत जिथे त्यांना आपली आघाडी टिकवता आलेली आहे। बाकी 245 मतदारसंघांमध्ये महायुतीच्या वादळापुढे आघाडीचा वारू उधळलेला असं म्हणावं लागेल आणि ही बाब जी आहे ती काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससाठी निश्चितच चिंताजनक आहे, कारण आता 5 महिन्यांवर विधानसभेच्या निवडणुका येत आहेत आणि 288 विधानसभेमध्ये बहुमतासाठी 145 चा आकडा, जादुई आकडा गाठण्याची गरज असते आणि आता तर महायुतीने 245 मतदारसंघात आघाडी मिळवलेली आहे आणि ही जी लाट आहे राज्यात आलेली मोदी लाट, ती मोदी लाट जर विधानसभा निवडणुकीपर्यंत कायम राहिली तर निश्चितच महायुती आघाडीसाठी फार मोठी धक्कादायक बाब असेल, कारण 245 पैकी काही मतदारसंघातली आघाडी जरी गेली तरी सत्तेपर्यंत पोहोचायला भाजप, शिवसेना, महायुतीला कुठलीही अडचण राहणार नाही। त्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस समोरच्या चिंता वाढलेल्या आहेत आणि दुसरी गंभीर बाब म्हणजे राज्यातील 28 मंत्र्यांच्या मतदारसंघांमध्ये मोठ्या प्रमाणावर पिछाडी मिळालेली आहे आघाडीच्या उमेदवारांना। हिमाली, आपण पूर्ण जर विश्लेषण केलं 288 मतदारसंघांचं तर 288 मतदारसंघांमध्ये अनेक मतदारसंघांमधली लीड जी आहे ती 25-50 हजारच्या वर आहे। त्यामुळे महायुतीच्या उमेदवारांनी प्रचंड मतं घेतलेली आहेत प्रत्येक विधानसभा मतदारसंघात आणि 35-30 हजार 25 हजारची लीड तोडणं खूप अवघड आहे। त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीला सामोरं जाताना ही सगळी आकडेवारी जी आहे दीपक, ती निश्चितच काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीला चिंतेत टाकणारी आहे आणि याचेच काही पडसाद किंवा या पिछाडीचे पडसाद उद्या होणाऱ्या प्रदेश काँग्रेस कमिटीच्या बैठकीमध्ये उमटू शकतात का? मुख्यमंत्र्यांवर काहीसा रोष आहे काँग्रेसच्या आमदारांमध्ये, त्याबद्दल काही घडामोडी घडू शकतात का? निश्चितच हिमाली, उद्याच्या बैठकीमध्ये याच्यावर चर्चा होईलच, कारण काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची परिस्थिती खूपच घसरलेली आहे आणि विशेषतः काँग्रेसची, कारण काँग्रेसला 17 पैकी केवळ 2 जागा, कारण मागच्या वेळेला 17 जागा काँग्रेसने जिंकला होत्या राज्यात, यावेळेला फक्त 2 जागा जिंकल्यात काँग्रेसने आणि त्याच्यात हिंगोलीची जागा आहे ती अत्यंत कमी फरकाने 1600 मतांनी जिंकलेली आहे। त्यामुळे ह्या सगळ्या वाताहतीच्या उद्याच्या बैठकीत चर्चा होईल। दुसरीकडे काँग्रेसचा जो पराभव राज्यात झालेला आहे
त्याच्यामुळे मुख्यमंत्र्यांवर दबाव वाढतोय. कारण आमदारांनी याच्यापूर्वी अनेकदा नाराजी व्यक्त केली होती थेट मुख्यमंत्र्यांसंदर्भात, की मुख्यमंत्र्यांच्या कामाच्या पद्धती संदर्भात नाराजी व्यक्त केली होती. मुख्यमंत्री आमदारांची कामं करत नाहीत, त्यामुळे विधानसभा निवडणुकीला सामोरं जाताना आमच्या समोर अनेक अडचणी आहेत, अशा तक्रारी आमदारांनी केल्या होत्या. निश्चितच उद्याच्या बैठकीत या सगळ्या तक्रारींचा उहापोह होईल आणि आगामी विधानसभा निवडणूक या सगळ्या डॅमेज कंट्रोल करून कशा प्रकारे विधानसभा निवडणुकीला सामोरं जायचं याच्यावर चर्चा होईल. आणि प्रामुख्याने सगळा दबाव जो असेल तो मुख्यमंत्र्यांवर, कारण पराभवाची जबाबदारी स्वीकारून काँग्रेसच्या 2 मंत्र्यांनी आधीच राजीनामे दिलेले आहेत. त्याच्यात नारायण राणे आणि नितीन राऊत आहेत, त्यांच्या संदर्भातही चर्चा होईल. सध्या तरी मुख्यमंत्र्यांनी हे राजीनामे स्वीकारलेले नाहीत आणि दोघांनी आपले राजीनामे मागे घ्यावे अशी साधारणतः गळ प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी घातलेले आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर उद्याच्या बैठकीत निश्चितच वादळी चर्चा होईल आणि दबाव असेल तो पूर्णपणे मुख्यमंत्र्यांवर. हिमाली, नक्कीच. त्यामुळेच आता 5 महिन्यांनी येणाऱ्या विधानसभा निवडणुकीला सामोरे जाताना नेमकं काय करायला हवं, कसा डॅमेज कंट्रोल करता येईल याचाच विचार काँग्रेसकडून होताना दिसून येईल. धन्यवाद दीपक, आपण दिलेल्या या सगळ्या माहितीबद्दल. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.